बरं, नमस्कार दादा. तुम्ही आधी ॲग्रो ग्रोथ बुस्टर समजा आता किती दिवसापासून तुम्ही फवारणी केली आपल्या? 15 ते 20 दिवस झाला. आणि याच्या आधी तुमची मिरची म्हणजे मिरचीला एवढ्या मिरच्या होत्यात काय? नाही मिरचीला मिरच्या येतच नव्हत्या. हा. फुलं येत होते, ते फुलं होते आणि पूर्ण फुलं मिरची जमा होती. बरं, ॲग्रो ग्रोथ बुस्टरमुळे मग तुम्हाला आता हे उत्पन्नामध्ये एवढी चांगली भरघोस फायदा मिळत आहे. बुडापासून शेणामध्ये मिरच्या हा, झाल्या पूर्ण. बघू शकतोय आपण की बघा. फुलं पण आहे हा आणि मिरची क्वालिटी उशीर हिरवीगार मिरची हा, आहे. पानं हिरवीगार वगैरे एकदम मिरची. सड झाले, नाही तर अगोदर एकदम पानाचे कोकळले होते. हा, आता मिरच्या पानं नव्हत्या. फ्रेश आहेत आणि पानं fresh मिरची आणि मिरची पण फ्रेश आहेत. हो, मिरच्या पण भरपूर लागल्या. हा हे बा, हे दुसरं झाड आहे, यालाही मिरच्या भरपूर लागल्या. हा हा. म्हणजे आता असं कोणतं झाड नाही की बिना मिरच्या सुटलं समजा. बरं, साधारण तुम्ही किती फवारे केले दादा याचे? आता 2 फवारे गेले मी साधारणतः. 2 फवारे. हो, पहिल्या फवाऱ्यामध्ये फुलं मस्त लागले, हा हा. फवाऱ्यामध्ये मिरच्या लागल्या त्याला. बरं, मग तुम्हाला असं वाटतंय काय की मिरचीसाठी किंवा भाजीपाल्यासाठी हे चांगला औषध आहे. मी सुरुवातीला पहिले खूप औषध फवारले, परंतु एवढा फरक पडला नाही आणि चांगला फरक पडला, मला चांगला फायदा आला याचा. बरं, यावर्षी एवढा व्हायरस असतानाही तुम्हाला मिरचीला एवढ्या मिरच्या दिसत आहे म्हणजे भरपूर दिवसांनी, कारण की यावर्षी मिरची मिरच्या पहिले खूप खराब झाल्या, लोकांनी वखरल्या मिरच्या. हा मी हिंमत केली की बस आला एक फवारून पाहू आपण. हा. शेतकऱ्याला मी फवारलं, मला चांगला फायदा आला याचा. बरं, मग तुम्हाला असं वाटतं काय की शेतकऱ्यांसाठी हे वरदान राहील? हो, चांगलं औषध वजन आहे चांगलं. बरं, धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. बरं, तुम्ही मिरची सोबतच तुरीवरही फवारणी केली आहे ना? हो, मिरची आणि तूर सोबत फवारले आम्ही. बरं, आता तुरीला बघू शकतोय आपण की किती याला बघा माल कसा लागलेला आहे, तुम्ही बघू शकताय हा, भरपूर प्रत्येक. माल लागला ना. हा, म्हणजे तुम्हाला असा तुरीचा कोपरा असा शेंगांनी आणि फुलांनी भरलेला. आता फुलं झडत आहेत आणि आता शेंगा पक्के पक्क्या होत आहेत, त्याच्यामुळे बघू शकतो आपण माल बघू शकतो तुरीच्या खालीही. हा, म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढा माल लागला. बस मनासारखा माल या तुरीला लागलेला आहे. जास्त म्हणजे बुडापासून आणि ॲग्रो ग्रोथ बुस्टरचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. चांगला फायदा. तर दादा, असं वाटतंय का तुम्हाला की आता हे कडधान्य असेल किंवा आपलं भाजीपाला पिके असतील किंवा इतर सर्व पिकांसाठी हे टॉनिक एकदम बेस्ट आहे? गुणकारी राहिलो असं अंदाज वाटते आता, कारण हा. की मिरची एवढी खराब झाली होती आमची. हा आणखी तुरीला चांगला फायदा आला. हा. म्हणजे हे जे फवारलं पहिलं असं पहिलं वर्षात आहे. हा एवढ्या मुळापासून तर शेंड्यापर्यंत शेंगा, एवढ्या वातावरण खराब असताना सुद्धा हा एवढ्या शेंगा लागल्या आले. हा फुलं फार गळ्याचे प्रमाण कमी आहे एकदम. हा भरपूर आहे फवारल्यामुळे कसं आहे की फुलधारणा भरपूर झाली हा आणि शेंगा परिपक्व भरपूर होऊन राहिल्या. हा आता असं अडीचा एखादा फवारा काढला की या शेंगा पक्व होऊन जातील असं वाटतंय आता, कारण की आपल्या पूर्ण बनल्या हा. आहे, शेंगामध्ये दाणे पण आले. हा. म्हणजे चांगला रिझल्ट आहे याचा. बरोबर. हो. नाही, तुम्हाला असं वाटतं काय की इतर टॉनिक पेक्षा हे टॉनिक बेस्ट आहे, सर्वोत्तम? काय आता म्हणजे बरेच वर्षी आमचं फवारलं आम्ही, चांगला फायदा दिसते आम्हाला. हा. मिरची नंतर तुरी फवारली आम्ही सोबत. हा, चांगला फायदा आहे याचा. धन्यवाद दादा. नमस्कार काकाजी. नमस्कार. बघा, आपण यांनी साधारण बीज प्रक्रियेला आपल्या कांद्याच्या बियाच्या बीज प्रक्रियेसाठी आपल्या ॲग्रो ग्रोथ बुस्टरची बीज प्रक्रिया केली होती आणि त्यानंतर त्यांनी बीज प्रक्रिया केल्यानंतर त्यांना बघा जर्मिनेशनचा आपल्याला समोर बघू शकतो आपण किती दाट, आणि हे बघू शकतो झूम करून बघत आहे आपण. बघा किती दाट असं हे रोप निघालेलं आहे कांद्याचं. आणि कांद्याच्या रोपाची किंमत त्यालाच करते जो कांद्याचे बियाचे पैसे मोजत असतो आणि त्याच्यासाठी कष्ट घेत असतो. त्याच्यामुळे बघा बीज प्रक्रियेचं किती महत्त्व आहे त्या शेतकऱ्याला कळते जो खूप मेहनत घेतो आणि पैसा खर्च करत असतो. त्याच्यामुळे बीज प्रक्रिया किती महत्त्वाची आहे हे काका सांगतील आपल्याला की आपल्या ॲग्रो ग्रोथ बुस्टरच्या बीज प्रक्रियेमुळे तुम्हाला किती फायदा झाला आणि काय वाटते तुम्हाला ॲग्रो ग्रोथ बुस्टरच्या औषधीबद्दल? म्हणजे याच्यापासून समाधान आहे बा. समाधान आहे. हो. बरं, आणि तुम्हाला असं पैसे वसूल झाल्यासारखं वाटते का? हां काही नाही. हां. आणि निकोप असं रोप निकोप रोप उगवलं. तर आता एक मारावंच लागेल तुम्हाला. हां, तर तुम्ही त्याला हेच नाही केलं ना, आणखी अजून फवारे त्याच्यासाठी ते तुम्हाला एक फवार. आणि त्याच्यानंतर या हरभऱ्यालाही तुम्ही हे केलं तर हरभऱ्याला उगवणूक म्हणजे चांगली आहे. उगवणूक म्हणजे बाकीच्यांपेक्षा जरा अर्ली झाली. आणि शिपा कमी जास्त आहेत म्हणून हा कुठे कमी तरी 3 दिवसामध्ये सर्व आता ते आपल्या तास आताही दिसत आहे आपल्याला, पण मोबाईलमध्ये दिसत आहे की नाही बघून घ्या तुम्ही. आणि त्यानंतर 2-1 दिवसात आता तुम्हाला तासी लागलेले दिसून जातील. बघा, हरभऱ्यावरती यांनी बीज प्रक्रिया केलेली आहे. आणि हरभऱ्यासाठी तरी यावर्षी सर्वात जास्त चांगले फायदेशीर आपल्या ॲग्रो ग्रोथ बुस्टर हे कामी पडलेलं आहे. आणि तुम्ही देखील
हे भाजीपाला आणि इतर सर्व पिकांसाठी ऑल क्रॉपसाठी आपलं हे ॲग्रो ग्रोथ बूस्टर ग्रोथ करण्यासाठीच आहे आणि त्याचं नावच ॲग्रो ग्रोथ बूस्टर आहे. त्यामुळे तुम्ही सर्व पिकांसाठी ग्रोथसाठी हे वापरू शकता. बघा, हे वडसिंगी शिवारातील श्री शामराव दाते यांचं शेत आहे आणि आपण त्यांच्याशी संपर्क करून देखील या औषधीचा रिझल्ट जाणून घेऊ शकता. धन्यवाद.